नमस्कार, मेघाज किचनमध्ये आज आपण पट्टी पापडचा दुसरा प्रकार बघणार आहोत। त्यासाठी मी इथे तांदूळ याप्रमाणे बारीक दळून आणले। आता गॅसवरती एक जाड बुडाचा टोप ठेवून घेऊ। त्यातच 2.5 वाट्या पाणी टाकू। 1 चमचा मीठ, 1 चमचा पापड खार, पाव चमचा हिंग आणि 1 मोठा चमचा तेल टाकून घेऊ। गॅस मोठाच ठेवायचा। पाण्याला उकळी आल्यावर लगेचच गॅस कमी करायचा आणि त्यामध्ये 2 वाट्या चाळलेलं तांदळाचं पीठ टाकायचं। लाटण्याने याप्रमाणे घोटून घ्यायचं। ही कृती आपल्याला पटापट करायची आहे जेणेकरून पिठामध्ये गाठी होणार नाहीत। आता पीठ मऊसर होईपर्यंत आपण याप्रमाणे लाटण्याने खिशी घ्यायची। छान मऊसर असं पीठ तयार झालेलं आहे। आता आपण त्यावर झाकण ठेवून घेऊ आणि 10 मिनिटे मंद आचेवरती शिजवून घेऊ। 10 मिनिटे झालेली आहेत। पीठ छान फुललेलं आहे। पुन्हा एकदा आपण ते एकजीव करून घेऊ आणि तपासून बघू। याप्रमाणे छान गोळा झाल्यावर पीठ शिजलं आहे असं समजायचं आणि लगेचच गॅस बंद करायचा आणि टोपावरती सुती रुमाल ठेवून त्यावरती झाकण ठेवायचं। गरम असतानाच पीठ एका पॉलिथिनवर काढून घ्यायचं, मऊसर मळायचं आणि याप्रमाणे त्याचा रोल बनवायचा। पापडी बनवायच्या चाळणला याप्रमाणे हलकंसं तेल लावून घ्यायचं आणि सोऱ्याला देखील तेल लावायचं। यामध्ये तयार रोल भरायचा आणि याप्रमाणे पट्टी पापड बनवून घ्यायचे। पॉलिथिनवर सुकट टाकायचे। थोड्या थोड्या वेळाने पापड पलटी करायचे आणि 2-3 दिवस पंख्याच्या हवेखाली सुकून घ्यायचे। छान कडक सुकतात। कडकडीत गरम तेलात तळून घ्यायचे। छान फुलतात। पट्टी पापडची ही रेसिपी आवडल्यास कमेंट्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।